नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, केंद्र सरकारने एका योजनेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे. आता ती योजना कोणती आहे की ज्या योजनेचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी अत्यंत चांगल्या पद्धतीने नाळ जोडलेली होती. त्या योजनेचा ग्रामीण भागातील जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो. तर ही जी एक योजना आहे त्या योजनेमध्ये केंद्र शासनाने नावासकट बरेच काही बदल केलेले आहेत. आता याच्यामध्ये जे काही 5-6 बदल केलेले आहेत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी बघा, त्या बिलावरती माननीय राष्ट्रपती महोदय यांची सुद्धा सही झालेली आहे आणि त्या बिलामध्ये आता बदल झालेला आहे. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात बदल जरी केलेला असला, विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात विरोध जरी केलेला असला तरी शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते आणि बहुमताच्या जोरावरती त्या बिलावरती राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा सही केलेली आहे आणि त्याचा आता बिलात कायदा ते जे बिल आहे ते आता पास झालेलं आहे. आता हे कोणतं बिल आहे? नमस्कार, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना याच्यामध्ये म्हणजे जे काय आपली मनरेगा आहे तर त्या योजनेमध्ये केंद्र शासनाने आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, हेच नेमके कोणते बदल केलेले आहेत तर तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर बघा, याच्यामध्ये पहिला बदल हा केलेला आहे की जी काय महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा होतं तर त्याच्या नावातच बदल केलेला आहे. या योजनेमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा हे नाव जे पहिलं होतं त्याच्यामध्ये आता बदल करून विकसित भारत जी रामजी तर अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर हा जो नावामध्ये बदल केला याच्यासाठी विरोधी पक्ष जो आहे केंद्रातला त्याने मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला होता, परंतु शेवटी बहुमत असल्यामुळे या कायद्याला मान्यता भेटलेली आहे. आता हा कायदा चांगला का वाईट, याच्यामध्ये बदल चांगले का वाईट तर हे आपल्याला अंमलबजावणीवर समजून येईल. त्याच्यानंतर दुसरा बदल हा केलेला आहे की जी काय पहिली मनरेगामध्ये 100 दिवसांची गॅरंटी दिली गेलेली होती तर आता विकसित भारत जे रामजी या योजनेमध्ये आता 125 दिवसांची गॅरंटी दिलेली आहे. म्हणजे आता प्रत्येकाला 125 कामाची मागणी केल्यानंतर 125 दिवसाचं काम भेटणार आहे. त्याच्यानंतर जी काय पहिली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये मनरेगामध्ये 250 रुपयाची मजुरी होती तर त्याच्यामध्ये आता बदल करून 400 रुपयाची मजुरीला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा बदल आहे. आता हा जरी बदल चांगला असला तर याच्यामध्ये अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, जी काय मनरेगाची योजना होती त्याच्यामध्ये 100% जो काय खर्च आहे ते केंद्र सरकार करत होतं, परंतु आता जे काय विकसित भारत जी रामजी योजना त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्राचा 60% वाटा आणि राज्याचा 40% वाटा तर अशा पद्धतीचं त्यांनी एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि त्या पद्धतीचा आता खर्च केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून उचलणार आहे. त्यानंतर मनरेगाचं कसं होतं, शेतीची कामं असली तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागत होतं, परंतु जे काय विकसित भारत ही योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला शेतीच्या कामासाठी वेळ भेटणार आहे. शेतीचं ज्या वेळेस काम असेल त्या दिवशी तुम्हाला इकडे रोजगार हमीच्या याच्यामध्ये काम करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा, याच्यामध्ये एक पारदर्शकता आलेली आहे, त्याला तर मान्य करावंच लागेल. कारण जी काय पहिलं बोगस मजुऱ्या लागत होती की समजा अ व्यक्तीच्या नावावरती ब व्यक्ती जाणार किंवा अ व्यक्ती नसताना सुद्धा त्याची हजेरी लावली जाणार, तर हा जो एक सावळा गोंधळ होता याच्यामध्ये त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे GPS सिस्टीम टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे, तसेच फेस ऑथेंटिफिकेशन सुद्धा वापरलं जाणार आहे की त्याच्यामुळे काय होणार आहे की जो व्यक्ती कामाला आहे व्यक्तीचं ऑथेंटिफिकेशन केल्याशिवाय त्याची हजेरी त्या ठिकाणी ऑनलाईन लागणार नाही. तर त्याच्यामुळे काय होणार आहे की ही जी चुकीच्या पद्धतीनं किंवा बोगस असे लाभार्थी लाभ घेत होते तर त्या गोष्टीला आता आळा बसणार आहे. त्याच्यामध्ये आपण जे आता पाहिलं तर अशा प्रकारचे काही बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे बघा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अतिशय नावाजलेली योजना होती, परंतु केंद्र शासनाने त्याच्या नावामध्ये आणि आता जे आपण काय पाहिले ते 5-6 बदल केलेले आहेत. त्याच्यामुळे आता ही जरी योजना चांगली असली तरी ह्याची अंमलबजावणी किती चांगली होती याला सुद्धा तेवढंच महत्व असणार आहे. त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला याच्यावरती समजेल की याची अंमलबजावणी नेमकी कशी होत आहे. आता घडीला आपण पाहिलं तर रोजगार हमीचे पैसे जे आहेत ते अत्यंत म्हणजे खूप म्हणजे उशिराने भेटत आहेत. त्याच्यामुळे
घरकुलाचा विषय जर आपण पकडला तर अजूनही बऱ्याच जणांना रोजगार हमीचे पैसे भेटलेले नाहीत. तर सर्व डॉक्युमेंट जमा करून सुद्धा लोकांना रोजगार हमीचे पैसे भेटत नाहीत. ही एक त्याच्यातली एक मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळे जरी योजनेमध्ये बदल जरी केलेला असला तरी त्याची अंमलबजावणी केलेल्या बदलाच्या प्रभावी पद्धतीने झाली पाहिजे. हे सुद्धा सर्वसामान्यांसाठी तेवढंच गरजेचे आहे. कारण कोणतीही योजना नुसती कागदावर राहिली नाही पाहिजे की त्याचा सर्वसामान्य तळागाळापर्यंत एक चांगल्या अंमलबजावणीच्या द्वारे पोहोचले पाहिजे. हे त्या योजनेचं फलित असतं. त्याच्यामुळे आपण आशा करूया की ही योजना एक जरी याच्यामध्ये बदल केलेला असला, याच्यामध्ये चांगलेच बदल केलेले आहेत, परंतु अंमलबजावणी किती प्रभावी पद्धतीने होते ह्यालाही तेवढंच महत्त्व असणार आहे. धन्यवाद.